सांगायचं होतं की तू खूप छान शॉट दिलायस हा, मला खूप आवडलाय हा शॉट. आणि त्यांचा हिंदीचा जरा प्रॉब्लेम आहे, सो त्यांना त्यांच्या तुटक्या फुटक्या हिंदीमध्ये देऊन म्हणाले अरे यार क्या शॉट दिया, आणि त्यांचे बोल आणि त्यांचे एक्सप्रेशन्स अजिबात मॅच करत नव्हते. आणि मला वाटलं की अरे बापरे आपण काहीतरी चूक केली आणि डिरेक्टरला अजिबात नाही आवडलंय. मी गेले, म्हटलं नाही अच्छा लगा, नाही अच्छा लगा. मी म्हटलं ओके, ही अच्छा लगाची रिॲक्शन होती. मला असं वाटतं की तो माझा आणि यांचा आईस ब्रेकिंग पॉइंट होता. आता विराट सांगेल. नाही, मला आठवत आहे की आता तुम्ही बघितलं असालच की बऱ्याच प्रकारची ऍक्शन आहे आणि खूप आहे फिल्म मध्ये. तर जनरली आपल्या इकडं तेवढं टेकिंग वाईज, जसं आता तुम्ही ह्या एक वेगळं टेकिंगची पद्धत आहे तर ती माहित नाही आपल्याला इथं अजून, मला माहित नव्हती. सो ते करताना माझं बऱ्याचदा असं व्हायचं की ही लाथ ही 10 वेळा का मारायची आहे, म्हणजे हे काय व्हायचं, ते म्हणायचे नाही तू बघ. माझं बऱ्याचदा त्यांच्यावर व्हायचं की हा मी 10 वेळा का मारतोय एकाच म्हणजे वेगवेगळ्या अँगल मध्ये, किती शॉट लावणार आहे, पण ते नंतर कळायला लागलं. सो असे आमचे बरेचदा असे छान छान असे आमचं डिस्कशन व्हायचं माझं आणि ही साऊथची टेक्निक, कारण की माहिती नाही आहे, म्हणजे टू बी प्रिसाईज आम्हाला माहितीच नाही आहे. आपण ऍक्शन इकडं मी जे केली ती वेगळ्या लेवलची केली, ऍटलिस्ट मला बाकी असेल बाबा चालू. त्याचं स्टाईल्स ऑफ ऍक्शन, त्याचं टेकिंग, ह्याचं तरी मला 100% त्या प्रोसेसचा पार्ट होता आलं, शिकता आलं. आणि मेन म्हणजे एवढे मोठे मोठे स्टंट डिरेक्टर्स आहेत जे ह्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये जे काय त्यांनी केलं ते फार मजेशीर होतं. म्हणजे खूप मजा येत होती, खूप फाटत होती करताना, कारण की अवघड टेरेन्स मध्ये आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे आपलं अंग झिजतं इकडं तिकडं, पण ते करताना सुद्धा मजा येत होती आणि ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अशी माझी म्हणजे खात्री आहे. नक्कीच.